श्री लक्ष्मीनारायण गोशाळा फाउंडेशनला सुनील पाटील मित्र परिवार यांच्या वतीने ट्रॅक्टर आणि 2 ट्रॉली प्रदान करण्यात आल्या। गोशाळेतून शेण वाहतूक करण्यासाठी दर खेपेस साधारणतः 800 रुपये खर्च होत होता। महिन्याला 10 खेपा होत असल्याने गोशाळेवर आर्थिक भार वाढत होता, अशी माहिती प्रास्ताविकात गोशाळेचे प्रमुख शिवजी व्यास यांनी दिली। या समस्येची जाणीव होताच सुनील पाटील यांनी मदतीचा हात पुढे केला, त्याबद्दल व्यास यांनी त्यांचे आभार मानले। या प्रसंगी आपल्या मनोगतात सुनील पाटील म्हणाले, श्री लक्ष्मीनारायण गोशाळेचा महिन्याचा खर्च साधारणतः 3 लाख रुपये आहे। हा खर्च भविष्यात फंड उभारून त्यावरील व्याजातून पूर्ण करण्याचा आमचा प्रयत्न राहील। शहरातील व्यापाऱ्यांनी यासाठी पुढाकार घ्यावा असा संदेश त्यांनी दिला। इचलकरंजी शहरात मोकाट गायींचा प्रश्न निर्माण झाला होता। रस्त्यावर पडलेल्या अन्नातील प्लास्टिक खाल्ल्यामुळे अनेक गायींच्या पोटातून 40 ते 80 किलो प्लास्टिक कचरा काढण्याची अनेक ऑपरेशन्स शिवजी व्यास व त्यांच्या सहकाऱ्यांनी केले आहेत। या कार्याची दखल घेत तत्कालीन इचलकरंजी नगर परिषदेकडून लक्ष्मीनगर येथे गोसेवेस जागा उपलब्ध करून देण्यात आली। त्यानंतर गोभक्तांच्या पाठबळावर उभारलेल्या या भव्य गोशाळेत आता 240 गायींची काळजी पूर्ण व्यवस्थापनासह घेतली जात आहे। तसेच 90 गायींच्या देखभालीची जबाबदारी गोभक्तांनी घेतल्याने त्यांना गायी सांभाळण्यासाठी दिल्या आहेत। या कार्यक्रमाला धनाजी मोरबाळे, विजय गिरमल, अतुल बावणे, प्रकाश बारवाडे, राजू तिवारी, पवनजी तिबडेवाल, हिराचंद बरगाले, श्रीवल्लभ बांगड, अभय पाटील, सिद्धांत पाटील, श्रीराज पाटील, शरद बाहेती, राजू दोशी, विजय पुरोहित, आनंद बांगड, पुरुषोत्तम बोहरा, मनोज चंगेडिया, दिलीप पटेल आदी मान्यवरांसह असंख्य गोरक्षक उपस्थित होते।